तुम्हाला माहित आहे काय अडचणी तुम्ही आहेत ह्या शहरात तुम्ही किंवा रामदासभाई कदम त्यांचे चिरंजीव योगेश कदम तुमचा सतत विरोध असतो पण अशा विरोधाच्या वातावरणात एकच कॅन्डिडेटला तुम्ही सपोर्ट करणार। त्यांची भूमिका खेळते विकासाची आणि माझी देखील आहे। आज माझ्या नगराध्यक्षपदाची मुदत संपून 2 वर्ष झाली। आज त्यांनी अनेक विकास कामे या ठिकाणी आणली आहेत। यापूर्वी मी विकास कामे केलेली आहेत। तुम्हाला माहिती आहे मागच्या 1-1.5 वर्ष आधी मी स्वतः एक पत्र बघितलं होतं। आपले आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं पत्र होतं ते आणि त्याच्यात असा उल्लेख होता की पुढचे 6 वर्ष तुम्ही निवडणूक लढू शकणार नाही। आज तुम्ही त्यांना सपोर्ट करता। रामदासभाई कदम जे वारंवार तुम्हाला अडचणीत आणायचा प्रयत्न करतात तुम्ही त्यांना सपोर्ट करता म्हणजे काहीतरी राजकारणाची मर्यादा आहे की नाही आहे? बघा हाच आमचा जो पाठिंबा आहे हा आमचा नरेंद्र मोदींना आहे, BJPला आहे। आमचा पाठिंबा बाकी कोणाला नाही। त्यामुळे त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे आणि ही लोकसभेची निवडणूक आहे। भविष्यात युती विधानसभेला टिकेल माहीत नाही, नगरपालिकेला टिकेल माहीत नाही, परंतु साहेबांचा आदेश आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी काम करतो आहे।